मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली असा गंभीर आरोप अजितदादांचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर संजय राऊत यांनी केलाय। देवेंद्रजी, महाराष्ट्राची लूटमार थांबवा असं पत्र राऊतांनी फडणवीसांना दिलेलं आहे। MIDC मधील उत्खननावरील हजारो कोटींची रॉयल्टी सुनील शेळकेंनी बुडवली आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय। मावळचे आमदार सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह। आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहेत। पूर्ण 50 झाली का मी पत्रकार परिषद घेईन। लाईन लागेल घोटाळ्यांचे आरोप केले तर सरकार बरोबर जो आहे, सरकार के साथ है वो सेफ है। तुम्हाला अनेक किती लोक शेळकेंचंच काय, राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे, राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे त्याला लुटण्याची मुभा आहे। त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही, कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न आहे। रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांचा अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे, त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय, रॉयल्टीचा तो जो काही त्यांचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौण खनिजाचा असेल तो चालतो। ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनातले संभ्रम निर्माण करतील। आजपर्यंतच्या इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं, ज्यांच्यावर आरोप केले, ते कुठले आरोप सिद्ध झाले नाहीत। संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत, ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत। मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल, मला शासकीय कुठल्या नोटिसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी, त्याचे पुरावे द्यावे। जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही।